हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. कॉलेजमध्ये तृप्ती आणि मीनल कॅन्टीनमध्ये बसून गप्पा मारत होत्या. तेवढ्यात मागून आवाज आला, घरी गप्पा मारायला जागा कमी पडते का तुम्हा दोघींना? म्हणून इथेही सुरू झालात. तृप्ती आणि मीनलने मागे वळून पाहिलं तर समोर विवान उभा होता. त्याला पाहताच दोघी एकदम म्हणाल्या, तू इथे? आणि तोही यावेळी. विवान खुर्ची ओढून त्यांच्या शेजारी बसत म्हणाला, का कॉलेजमध्ये येणं बंदी आहे का? मीनल म्हणाली, नाही विवान, आमचा अर्थ असा होता की या वेळेला कॉलेजमध्ये बाहेरच्या लोकांना येण्याची परवानगी नसते. मीनलचं बोलणं ऐकून विवानने आपलं ID कार्ड त्यांच्या समोर टेबलावर ठेवलं आणि म्हणाला, मी या कॉलेजचाच विद्यार्थी आहे आणि तुमच्या दोघींपेक्षा सिनियर आहे, त्यामुळे आजपासून कॉलेजमध्ये मला सर म्हणायचं. त्याचा तोरा पाहून तृप्ती म्हणाली, तुझ्या मागच्या कॉलेजमधले पराक्रम आम्हाला माहिती आहेत, त्यामुळे आमच्यासमोर जास्त शहाणपणा करू नकोस. तृप्तीचं बोलणं ऐकून विवान थोडा उदास होत म्हणाला, तुला खरंच वाटतं तृप्ती की मी एखाद्या मुलींसोबत असं काही करू शकतो? तो खरोखरच दुःखी दिसत होता. आणि त्यानंतर तृप्ती त्याचा मूड हलका करत म्हणाली, अरे वेड्या, मी तर फक्त तुझी मज्जा घेत होते. आणि हो, माहिती आहे का, आमची ही मीनल तुझ्या भावाला प्रेमाने राज म्हणते. त्याचा नंबरही हिने मोबाईलमध्ये राज नावाने सेव्ह करून ठेवला आहे. विवान नाटक करत छातीवर हात ठेवून म्हणाला, काय यार तृप्ती, आधी हृदयाच्या जखमा भरू तर दे. अजून तर ताजतवानं हृदय तुटलं आहे आणि तू त्यावर मीठ चोळते आहेस. मीनल विवानकडे रागाने पाहत म्हणाली, विवान, जास्त बोललास तर तुझ्या जखमांवर मी फक्त मीठ नाही तर काळी मिरीही चोळेन. विवान तोंड वाकडं करत मीनलकडे पाहून म्हणाला, अच्छा, भावाला प्रेमाने राज म्हणतेस आणि मी काय? विवानवरून थेट विलन. मिलनने आपल्या बॅगने त्याच्या हातावर हलकासा फटका मारत म्हटलं, तुझी ही बडबड मिस्टर मॉन्स्टरच्या कानावर जाण्याआधी गप्प बस. माझ्या कल्चरल क्लासची वेळ झाली आहे, मी निघते. इतकं बोलून मिनल तिथून निघून गेली. ती गेल्यावर विवान तृप्तीकडे पाहत म्हणाला, लोकांना त्रास देण्यात वेगळीच मजा येते. तृप्ती कॉफीचा घोट घेत म्हणाली, ऐकलंय, तुझ्या भावालाही लोकांचे हातपाय आणि विशेषतः तोंड फोडण्यात खूप मज्जा येते. हे ऐकताच विमानने तिच्याकडे रागाने पाहिलं आणि अंशच्या ऑफिसमध्ये अंश तरुणला म्हणाला, आज संध्याकाळपर्यंत मला नीतू खुरानाची संपूर्ण माहिती हवी आहे. ती मिनलला कधी आणि कशी भेटली सगळं शोधून काढ. आणि मिनलच्या हॉस्टेल रूममधून काही माहिती मिळत असेल तर तीही काढ. तरुणने मान हलवली आणि तिथून निघून गेला. कॉलेजमध्ये स्पोर्ट डे आणि कल्चरल डेच्या तयारीला जोर आला होता. विवान कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये कॉफी आणि काही स्नॅक्स ऑर्डर करून एका टेबलावर जाऊन बसला. एक मुलगी त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली. विवान हसत तिचे आभार मानण्यासाठी वर पाहणार इतक्यात त्या मुलीला पाहून तो आश्चर्याने म्हणाला, तू तू इथे काय करतेस? ती मुलगी ही विवानला पाहून तितकीच हादरली. घाई गडबडीत तिच्या हातातून कॉफीची ट्रे खाली पडली आणि थोडी कॉफी विवानच्या अंगावर सांडली. विवानने रागाने तिच्याकडे पाहिलं. ती मात्र दोन्ही हात छातीसमोर घालून तितक्याच रागात आणि ॲटिट्यूडमध्ये म्हणाली, हे तर काहीच नाही, तुला यापेक्षाही जास्त मिळायला हवं. ती पुढे काही बोलणार इतक्यात विवानने प्लेटमधली पेस्ट्री उचलून तिच्या चेहऱ्यावर फेकली आणि म्हणाला, तुला खरंच माहिती नाही तू नेमकी कशाची पात्र आहेस? पण एक सांगतो. तो पुढे बोलण्याआधीच त्या मुलीने शेजारच्या टेबलावरील पाण्याचा ग्लास उचलून त्याच्या चेहऱ्यावर फेकला आणि म्हणाली, हा जो तुझा ओव्हर स्मार्टनेस आहे ना, तो लंडनमध्ये सोडून आला असतास तर बरं झालं असतं. यानंतर दोघांनी एकमेकांवर स्नॅक्स आणि पाणी फेकण्याची अक्षरशः लढाई सुरू केली.
तेवढ्यात कॅन्टीनमध्ये एक कडक आवाज घुमला. हे काय चाललंय? हे कॉलेज आहे की खेळाचं मैदान? पूर्ण कॅन्टीनचा रणांगण केलाय तुम्ही. आत्ताच्या आता दोघांनीही माझ्या केबिनमध्ये या. समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहताच दोघांनीही मान खाली घातली. तो होता विक्रांत खुराना. खुराना एंटरप्राइजेसचं टेक्स्टाईल, फॅशन आणि शिक्षण क्षेत्रात मोठं नाव होतं. हे कॉलेजही विक्रांतचंच होतं. तो नेहमी इथे येत असे, कारण इथे अशी एक व्यक्ती होती जिला फक्त एकदा पाहिलं तरी त्याच्या मनाला शांतता मिळायची. काही वेळानंतर विवान आणि ती मुलगी विक्रांतच्या केबिनमध्ये उभे होते. विवान म्हणाला, सर, कॅन्टीनमध्ये जे काही झालं त्याची सुरुवात हिनेच केली होती. विक्रांत शांतपणे म्हणाला, विवान, हिच्याकडून मला फारशा अपेक्षा नाहीत, पण तुझ्याकडून होत्या. तू मला समजूतदार मुलगा वाटायचास. सुरुवात कोणीही केली असली तरी शेवटही चुकीचाच व्हायला हवा असं नाही. विवानने मान खाली घालून म्हटलं, सॉरी सर, पुढच्या वेळी असं होणार नाही. इतक्या त्याच्या शेजारी उभी असलेली मुलगी म्हणाली, भाऊ, याची बाजू घेण्याआधी माझंही ऐका. हाच तो मुलगा आहे ज्याने एका छोट्याशा सुडासाठी मला कॉलेजच्या एका रूममध्ये बंद केलं होतं. विवान रागाने म्हणाला, मी आधीही सांगितलंय आणि पुन्हा सांगतोय, मी तुझ्यासोबत असं काहीही केलं नव्हतं. विक्रांत विवानची बाजू घेत म्हणाला, विवान खरं बोलतोय वाणी, त्याने तुझ्यासोबत असं काही केलं नव्हतं. उलट त्यानेच तुला तिथून बाहेर काढलं होतं. हे सगळं करणारा मुलगा सध्या लंडनच्या लॉकअपमध्ये आहे. विवानचा बदला घेण्यासाठी त्याने तुला लक्ष केलं होतं, कारण त्या काळात विवान तुला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी काहीही करत होता. वाणी म्हणाली, भाऊ, जर तुम्ही विवानला वाचवण्यासाठी असं बोलत असाल तर ते चुकीचं आहे. विक्रांत हसत म्हणाला, आणि मी तसं का करू? विश्वास असेल तर आज संध्याकाळी घरी ये, मी तुला पुरावे दाखवतो. आणि अजून एक, कॉलेजमध्ये येण्यापूर्वीच तुला सांगितलं होतं मला इथे भाऊ म्हणायचं नाही. मग तो विवानकडे पाहत म्हणाला, आय होप कॉलेजमध्ये ही गोष्ट. विवान हसत म्हणाला, इट्स ओके सर, मी कोणालाही हे सांगणार नाही. विक्रांत दोघांकडे पाहत म्हणाला, ठीक आहे, मग उद्यापासून तुम्ही दोघे मिळून कॅन्टीनमध्ये पूर्ण 1 आठवडा विद्यार्थ्यांना सर्व्हिस करायची. ही तुमच्या दोघांची शिक्षा आहे. आता तुम्ही दोघं जाऊ शकता. तिकडे ते दोघे निघून जाताच विक्रांत आपल्या मनाला शांतता देणाऱ्या व्यक्तीच्या शोधात निघाला. त्याच्या डोळ्यांना ज्या व्यक्तीला पाहून समाधान मिळायचं ती त्या क्षणी कल्चरल क्लासमध्ये डान्सची प्रॅक्टिस करत होती. विक्रांत ज्याला शोधत इथपर्यंत आला होता ती दुसरी कोणी नसून मिनल होती. काही वेळ खिडकीतून मिनलकडे पाहत राहिल्यानंतर विक्रांत क्लासमध्ये गेला. डान्स संपताच तो टाळ्या वाजवत म्हणाला, खूप छान मिनल. मिनल त्याला पाहून आनंदाने म्हणाली, विक्रांत सर, तुम्ही इथे? विक्रांत हसत म्हणाला, हो का, मी इथे येऊ शकत नाही का? मिनल निरागसपणे म्हणाली, का नाही, नक्कीच येऊ शकता. इतक्यात तिचा बाजूला ठेवलेला फोन वाजू लागला. मिनलने कॉल उचलतच विचारलं, हो तृप्ती, बोल. समोरून तृप्ती म्हणाली, अगं, एक प्रॉब्लेम झाला आहे. तान्या ताईंना आपल्या मदतीची गरज आहे. तू लगेच कॅन्टीनमध्ये ये. ठीक आहे असं म्हणत मिनलने कॉल ठेवला. विक्रांत तिच्याकडे शांतपणे पाहत उभा होता. मिनलने त्याच्यासमोर हात हलवत विचारलं, काय झालं सर? काय विचार करताय? विक्रांत भानावर येत म्हणाला, अगं, मी विचार करत होतो की तुला कुठेतरी जायचं आहे. बहुतेक तुला हवं असेल तर मी तुला सोडतो. मिनल हसून म्हणाली, हो सर, प्लीज मला कॅन्टीनपर्यंत सोडाल का? विक्रांत आश्चर्याने म्हणाला, कॅन्टीनपर्यंत? मिनल हसत म्हणाली,
हो, कारण मी कॅन्टीनमध्येच चालले आहे, असं म्हणत तिने आपली बॅग उचलली आणि हसत तिथून निघून गेली. विक्रांत कॉरिडॉरमध्ये उभा राहून ती नजरेआड होईपर्यंत तिच्याकडे पाहत राहिला. तोही तिथून निघणार इतक्यात त्याच्यासमोर वाणी उभी राहिली. हाताची घडी घालत ती म्हणाली, मनातलं सांगून टाका ना भाऊ, प्रत्येक वेळी आयुष्यात पुढे जाण्यापासून तुम्हाला नेमकं काय थांबवतं? विक्रांत हलकसा हसत म्हणाला, आयुष्य. आयुष्यच थांबवतं वाणी. वाणी गोंधळून म्हणाली, आयुष्य? मला काही समजलं नाही. आणि त्यानंतर विक्रांत दीर्घ श्वास घेत म्हणाला, योग्य वेळ आली की सगळं सांगेल. पण तू इथे काय करतेस? तुला तर कॅन्टीनमध्ये असायला हवं. वाणी तोंड वाकडं करत म्हणाली, जातच आहे सर, असं म्हणत ती निघून गेली. मात्र या सगळ्यापासून दूर बसून अजून एक व्यक्ती सगळं पाहत होती आणि तो होता अंश. कॅन्टीनमध्ये तृप्ती आणि मिनल तान्याशी व्हिडिओ कॉलवर बोलत होत्या. तान्या म्हणाली, तुम्ही काही करा, पण आज या मुलाला घरातून परत पाठवा. प्लीज एवढी मदत करा. डॉक्टर टंडन बाहेर गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आजची नाईट शिफ्ट मला मिळाली आहे. आज तान्याला भेटायला केशवजींचे मित्र आणि त्यांचा मुलगा येणार होता. तृप्ती म्हणाली, ठीक आहे, मदत करू, पण बदल्यात आम्हालाही काहीतरी हवंय. तान्या हतबल होऊन म्हणाली, तुम्हाला जे हवंय ते घेऊन जा, पण आज मला वाचवा. आता कॉल ठेवते, असं म्हणत तिने कॉल कट केला. विक्रांतच्या केबिनमधून परत आल्यानंतर वाणी आणि विवान यांच्यात काहीच बोलणं झालं नाही. वाणीला खरंच पुरावे पाहायचे होते. त्यानंतरच ती विवान बरोबर आहे की चूक हे ठरवणार होती. ते संध्याकाळी ऑफिस. अंश आपल्या केबिनमध्ये बसून नीतू खुराना आणि मिनल यांच्याशी संबंधित सर्व माहिती वाचत होता. शेवटी त्याचे लक्ष मिनलच्या जुन्या डायरीकडे गेलं. त्याने ती डायरी आपल्या लॅपटॉप बॅगमध्ये ठेवली आणि घरी निघाला. घरी केशवजी आपल्या मित्र निलेश समरवाल आणि त्यांचा मुलगा नमन यांच्यासोबत गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात मिनल आणि तृप्ती कॉलेजमधून घरी आल्या. हॉलमध्ये बसलेल्या मुलाला पाहताच दोघींना समजलं की हाच तो मुलगा आहे जो तान्याला भेटायला आला होता. दोघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि सरळ किचनमध्ये गेल्या, जिथे स्वयंपाकी पाहुण्यांसाठी स्नॅक्स आणि ड्रिंक्स तयार करत होते. तृप्तीच्या सांगण्यावरून नोकरांनी नमन आणि निलेशजींसाठी वेगवेगळ्या प्लेट्स वाढल्या. ड्रिंकचा एक घोट घेताच नमनच्या चेहऱ्यावर विचित्र भाव आले. ते पाहून मिनल आणि तृप्तीच्या चेहऱ्यावर विजयी हास्य उमटलं. इतकं सगळे अगदी सहजपणे ज्यूस पीत असल्यामुळे नमन काहीच बोलला नाही. त्याला काही समजत नव्हतं आणि सगळ्यांसमोर तमाशा करून वडिलांची अब्रू घालवायची नव्हती. त्याने पटकन काही स्नॅक्स तोंडात टाकले, पण त्याला काय माहिती, ड्रिंकपेक्षा ते स्नॅक्सच त्याच्यासाठी जास्त भयानक ठरणार होते. हे पाहून मिनल आणि तृप्तीने एकमेकींना हाय फाईव्ह देत म्हटलं, मिशन पूर्ण. इतक्यात अंश घरी आला. मिस्टर समरवाल त्याला पाहून म्हणाले, अरे यंग बॉय, कसा आहेस? अंश त्यांच्या जवळ जात म्हणाला, हॅलो अंकल, मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? आणि त्यानंतर ते म्हणाले, मी छान आहे, ये बस, हा माझा मुलगा नमन. अंश नमनजवळ बसत म्हणाला, हाय नमन, ऐकलंय की तू ज्वेलरीचा नवीन प्रोजेक्ट सुरू करणार आहेस. बिचारा नमन काहीच बोलू शकत नव्हता. कसा बसा स्नॅक्स घेऊन तो उठला आणि म्हणाला, हो, तसाच विचार आहे, पण मला आता निघायला हवं, थोडं महत्त्वाचं काम आहे, असं म्हणत तो लगेच बाहेर निघून गेला. त्याचं असं वागणं अंशला थोडं विचित्र वाटलं. मिस्टर समरवाल परिस्थिती सावरत म्हणाले,
सॉरी बेटा, नवीन प्रोजेक्ट सुरू असल्यामुळे तो खूप व्यस्त असतो. अंश नमनचा ज्यूस आपल्या ग्लासमध्ये ओतत म्हणाला, इट्स ओके अंकल. कामाबद्दल गंभीर असणं ही चांगली गोष्ट आहे, असं म्हणत त्याने ज्यूसचा एक घोट घेतला आणि त्याचे डोळे विस्फारले. तो स्वतःला सावरत आजूबाजूला पाहू लागला. त्याला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. तेवढ्यात त्याची नजर किचनमधून डोकावणाऱ्या मिनलवर पडली. ती चेहऱ्यावर विचित्र भाव आणून हातवारे करत त्याला स्नॅक्स खाऊ नकोस आणि ज्यूसचा ग्लास परत ठेव असं सांगत होती. पण अंश तिच्याकडे पाहत एकाच दमात पूर्ण ज्यूस संपवतो आणि मग प्लेटमधले स्नॅक्सही निवांतपणे खाऊ लागतो. हे पाहताच मिनल आणि तृप्ती घाईघाईने लिफ्टने तृप्तीच्या खोलीत निघून जातात. अंश समोर बसलेल्या मिस्टर समरवालांना म्हणतो, ओके अंकल, तुम्ही गप्पा मारा, मी जरा फ्रेश होऊन येतो. मिस्टर समरवाल होकारार्थी मान हलवतात आणि अंश आपल्या खोलीत निघून जातो. मिनल तृप्तीला घाबरत म्हणाली, आज मी तुझ्या रूममधून कुठेही जाणार नाही. आज माझ्या रूममध्ये गेले तर उद्या सकाळी सगळ्यांना माझीच लाश मिळेल. तेवढ्या दरवाजावर टकटक झाली. एक नोकरानी म्हणाली, मिनल मॅडम, अंश सर घरी आले आहेत. त्यांनी तुम्हाला वर त्यांच्या खोलीत बोलावलं आहे. असं सांगून ती निघून गेली. नोकराणीचं बोलणं ऐकताच मिनलचे डोळे मोठे झाले. ती आश्चर्याने फक्त होकारार्थी मान हलवत तशीच उभी राहिली. तृप्तीने तिच्या खांद्यांना हलवत म्हटलं, मिनल, अगं भानावर ये. दादांनी स्वतः तुला बोलावलं आहे. आता तुला जावंच लागेल. मिनल रडवेरा चेहरा करत तृप्तीला मिठी मारत म्हणाली, बाय तृप्ती, स्वतःची काळजी घे. काय माहिती उद्या काय होईल. तृप्ती काहीतरी विचार करत मिनलच्या कानात हळूच काहीतरी बोलली. ते ऐकून मिनल म्हणाली, आत्ताच खाली जे काही झालं ते पुरेसं नव्हतं का? आता तू मला आगीत तेल ओतायला सांगते आहेस. त्या आगीच्या ज्वाळा मलाच भस्म करून टाकतील. तृप्ती वैतागून म्हणाली, अगं मिनल, एकदा प्रयत्न तरी करून बघ. इतक्यात दुसरी एक सेविका आत येत म्हणाली, मिनल मॅडम, ते सर. मिनल घाईघाईने खोलीबाहेर जात म्हणाली, हो हो, मी आत्ताच जाते. मिनलने देवाचं नाव घेत कसंबसं खोलीत पाऊल टाकलं. तिने आत येताच अंशच्या मजबूत हातांनी तिला आत ओढलं आणि भिंतीला टेकवलं. पुढच्या क्षणी अंशने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवत तिला उत्कटपणे चुंबन दिलं. मिनल या अचानक झालेल्या प्रकारासाठी अजिबात तयार नव्हती. त्यामुळे काही क्षणातच तिला श्वास घेणं कठीण होऊ लागलं. अंशने हळूच तिच्या ओठांची पकड सोडली आणि तिला श्वास घेण्यासाठी क्षणभर वेळ दिला. पण पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर एका मुलाचा चेहरा तरळला आणि त्याने पुन्हा एकदा मिनलच्या ओठांवर चुंबन दिलं. यावेळी त्याचं चुंबन शांत पण अत्यंत भावपूर्ण होतं. जणू तो तिला सांगत होता की ती फक्त त्याचीच आहे. तिच्यावर प्रेम करण्याचा अधिकार फक्त त्याचाच आहे. काही वेळाने अंशने तिच्यावरील पकड सैल केली आणि तिच्यापासून थोडा दूर जाऊन तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. मिनलचे ओठ पूर्णपणे लाल झाले होते. जणू क्षणात त्यातून रक्त येईल. तिचा संपूर्ण चेहरा लाजेने गुलाबी झाला होता. तिने नजर वर करून अंशकडे पाहिलं. तो मात्र तिच्याकडेच एकटक पाहत होता. अंश तिच्या अगदी जवळीत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, हे तुला तुझ्याच हाताने बनवलेल्या स्नॅक्सची खरी चव चाखण्यासाठी होतं. आशा आहे तुला ती चव आवडली असेल. मिनल ओठ वाकडे करत म्हणाली, मी तर तुम्हाला इशाऱ्याने नकार दिला होता, पण तुम्हीच जबरदस्तीने सगळं काही इतकं बोलून ती लाजून खाली पाहू लागली. अंशने तिची हनुवटी हलकेच वर उचलत म्हटलं, मला हे अजिबात आवडत नाही की दुसरं कोणी
माझ्या बायकोने बनवलेलं स्नॅक्स खाऊन तिच्याबद्दल काहीही बोलावं. मिनल त्याच्याकडे निरागसपणे पाहू लागली, जणू विचारत होती, खरंच फक्त यासाठी? अंशने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत म्हटलं, जाऊन फ्रेश हो, मग आपण दोघं एकत्र जेवू. त्यांचं बोलणं ऐकून मिनल हसली आणि बाथरूमकडे निघून गेली. तर अंशने फोन काढला आणि कुणाशी तरी बोलत बाल्कनीत गेला. फोनवर तो म्हणाला, एका मुलाचा फोटो पाठवतोय, उद्या सकाळपर्यंत त्याची पूर्ण माहिती मला हवी. अंशने त्या मुलाच्या फोटोवर एक नजर टाकली. त्याला आठवलं, तो मुलगा मिनलकडे किती आपुलकीने पाहत होता. नकळत त्याच्या मनात असुरक्षितता आणि मत्सर निर्माण झाला होता. आज त्याने ज्या पद्धतीने मिनलला चुंबन दिलं त्यात त्याचा मालकी हक्क स्पष्ट जाणवत होता. हे त्यालाही चांगलंच माहिती होतं. एक खोल श्वास घेत तो स्वतःशीच म्हणाला, शांत हो अंश, तुझ्या या मालकी भावामुळे मिनललाच दुखावू नकोस. काही वेळाने अंश मिनलला अभ्यासात मदत करत होता. अभ्यास करता करता त्याने विचारलं, हा विक्रांत खुराना कोण आहे? बटरफ्लाय? आणि त्यावेळी विक्रांतचं नाव ऐकताच मिनलच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटलं. ती उत्साहाने म्हणाली, विक्रांत सर आमच्या कॉलेजमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. तिच्या चेहऱ्यावर आलेली ती चमक पाहून अंशच्या मनात पुन्हा मत्सराची भावना दाटून आली. तो पुस्तकाचे पान उलटत पुढे म्हणाला, आणि जणू त्याला जाणून घ्यायचं होतं की मिनलच्या नजरेत विक्रांतचं स्थान नेमकं काय आहे. मिनल हसत म्हणाली, विक्रांत सर खूप चांगले आणि मोठ्या मनाचे माणूस आहेत. मी NGOमध्ये असताना माझी सगळी स्वप्न तुटून गेल्यासारखी वाटत होती. संध्याकाळी आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांकडे पाहत मी रडत रडत त्यांच्याशी बोलायचे. माझे आई बाबा कोण आहेत, कुठे आहेत, ते जिवंत आहेत की नाहीत, मला काहीच माहिती नव्हतं. म्हणून मी माझं दुःख ताऱ्यांशी बोलून हलकं करायचे. त्या संध्याकाळी बहुतेक देवाने माझे अश्रू पाहिले असावेत. तेव्हाच माझी भेट नीतू आंटींसोबत झाली. त्या विक्रांत सरांच्या आई होत्या. आमच्या केअरटेकर रेवती आंटीकडून त्यांना माझ्याबद्दल सगळं समजलं होतं. नीतू आंटी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या, अगं अशी जमिनीवर बसून आकाशाकडे का पाहतेस? हो, आपले पंख पसरवा, कारण जग फक्त तुमची उंच भरारी पाहतं. त्यानंतर माझी विक्रांत सरांशी भेट झाली. तेही त्या दिवशी NGOमध्ये आले होते. दुसऱ्या दिवसापासून मी नीतू आंटींसोबत त्यांच्या लायब्ररीत काम करू लागले. त्याचबरोबर विक्रांत सरांनी माझं कॉलेजमध्ये प्रवेशही करून दिलं. ते जवळपास रोज कॉलेजमध्ये मला भेटायचे. एक पालक आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी मला माझ्या स्वप्नांच्या दिशेने नेहमी पुढे जाण्याची प्रेरणा दिली. माझ्यासाठी त्या दोघांची भेट म्हणजे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हती. अंशने मिनलच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि आणखी काही न विचारता तो म्हणाला, म्हणजे थोडक्यात तू फक्त विक्रांत सरांचा आदर करतेस. अंशचं बोलणं ऐकून मिनलला थोडं आश्चर्य वाटलं. ती त्याच्याकडे निरागसपणे पाहत म्हणाली, तुमचं लक्ष नेहमी विक्रांत सरांवरच का असतं? काय प्रकरण आहे? खरं खरं सांगा, खोटं बोलला तर शिक्षा मिळेल. तिचं बोलणं ऐकून अंश हसत म्हणाला, असं होय, माझी समान जर मला म्याव करते. आता ना खरं बोलेन ना खोटं, आता तर फक्त तुझ्या शिक्षेची वाट पाहीन. हे बोलत तो हळूहळू मिनलकडे झुकू लागला. मिनलने घशाला कोरड पडल्यासारखं वाटत हळूच म्हटलं, प्लीज किस करण्याआधी सांगत जा. हे ऐकताच अंश थांबला. तो तिच्याकडे आश्चर्याने पाहत पुन्हा आपल्या जागेवर बसला. मिनल अगदी सहजपणे म्हणाली, कारण तुम्ही काही न सांगता अचानक किस करायला सुरुवात करता, त्यामुळे मला लगेच श्वास घ्यायलाही त्रास होतो. मी काही समजून घेईपर्यंत तुमचं किस करणं संपलेलं असतं. तिची ही तक्रार ऐकून अंशला हसू आवरत नव्हतं. त्याला कळत नव्हतं की तिच्यावर हसावं की पुन्हा प्रेमाने तिला जवळ घ्यावं.
हसणं आवरत तो म्हणाला, अरे वा, ही तर खूप मोठी समस्या आहे. म्हणजे माझं किस संपतं आणि तुला संधीच मिळत नाही. ठीक आहे, आजपासून किस करण्याआधी मी तुला नक्की सांगेन. अचानक मिनलला काहीतरी आठवलं. ती म्हणाली, अरे हो, विक्रांत सरांबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली. अंश उत्सुकतेने म्हणाला, काय? मिनल लाजत हसली आणि म्हणाली, ते माझ्या आयुष्यातले पहिले क्रश होते. अंश तिच्याकडे पाहत म्हणाला, पहिले क्रश म्हणजे? अजूनही विक्रांत तुझा क्रश आहे का? आणि हे तुला आत्ताच कसं आठवलं? मिनल घाईघाईने म्हणाली, होते, आहेत नाही. आता तर सध्या तुम्हीच आहात. माझ्या आयुष्यात फक्त 2च क्रश झाले. एक विक्रांत सर आणि दुसरे. अंश आश्चर्याने म्हणाला, दुसरे कोण? अजून एक? किती क्रश आहेत तुझे? आणि मी नेमका कितव्या क्रमांकावर आहे? मीनल उठली. तिने आपले दोन्ही पाय अंशच्या कमरेभोवती गुंडाळले आणि त्याच्या मांडीवर बसली. त्याच्या डोळ्यात खोलवर पाहत ती म्हणाली, पहिला असो किंवा दुसरा, त्याने काही फरक पडत नाही. फरक फक्त एवढाच पडतो की माझा शेवटचा क्रश तुम्ही आहात आणि कायम तुम्हीच राहाल. मिनल अचानक इतकी जवळ आल्याने अंश क्षणभर स्तब्ध झाला. त्याचा घसा कोरडा पडल्यासारखा झाला. मिनलने आपले हात त्याच्या गळ्याभोवती गुंडाळले आणि अलगद आपले ओठ अंशच्या ओठांवर टेकवले. सुरुवातीला अंश पूर्णपणे आश्चर्यचकित झाला. मिनल फक्त तिचे ओठ त्याच्या ओठांवर ठेवून शांत होती. हे लक्षात येताच तो हलकसं मागे सरकला आणि हसत म्हणाला, बटरफ्लाय, तुला किस करायला अजून नीट येत नाही. मिनलने ओठ फुगवत नकारार्थी मान हलवली. अंशने तिच्या कमरेवर आपले हात घट्ट ठेवत हसून म्हटलं, मग आजची 1 तासाची क्लास किस कसं करायचं यासाठी. मिनल प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. अंश तिच्या ओठांजवळ जात म्हणाला, फक्त माझं अनुसरण कर. तो प्रेमाने तिच्या ओठांवर चुंबन घेऊ लागला. काही क्षणांनी मिनलनेही त्याला तितक्याच प्रेमाने साथ दिली. ते पाहून अंशच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. हळूहळू त्यांचा तो प्रेमळ क्षण अधिक गहिरा होत गेला आणि अंशचे हात अलगद तिच्या कमरेवरून फिरू लागले. दोघेही त्या सुंदर क्षणात हरवले असतानाच मिनलचा फोन वाजला. पहिली रिंग संपली तरी दोघांचं लक्ष तिकडे गेलं नाही. पुन्हा फोन वाजू लागला तेव्हा मिनलने अलगद स्वतःला दूर केलं आणि मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहिलं. स्क्रीनवर विक्रांत सर हे नाव झळकत होतं. क्षणभर ती अंशलाही विसरली. फोन उचलून ती बाल्कनीत गेली आणि विक्रांत सरांशी बोलू लागली. हे पाहून अंशच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली. एका क्षणात फक्त विक्रांतच्या नावामुळे त्याचा आणि त्याच्या लाडक्या पत्नीचा खाजगी क्षण खंडित झाला होता. तर स्वतःचा राग आवरत त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मनातच पुटपुटला, आता तुमची भेट घ्यावीच लागेल मिस्टर विक्रांत खुराना. अंशला आपल्या आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप अजिबात आवडत नव्हता, पण आज कोणीतरी त्याच्या खाजगी आयुष्यात नकळत अडथळा आणत होतं. त्याने मोबाईल काढून तरुणला फोन लावला. फोन लागताच तो दात ओठात चावत म्हणाला, उद्याच्या उद्या विक्रांत खुरानासोबत माझी मीटिंग ठरव. उद्या सकाळचं पहिलं काम हीच मीटिंग असली पाहिजे. हो सर, एवढंच म्हणत तरुणने फोन ठेवला. तेवढ्यात मिनल अतिशय उत्साहाने उड्या मारत खोलीत आली. आधीच रागाने पेटलेला अंश मिनलला विक्रांतशी बोलून इतका आनंदी पाहताच आणखी संतापला. मिनल अंशच्या खांद्यांना हलकेच धरत म्हणाली, गेस व्हॉट? अंशने अनुत्साहाने विचारलं. काय? मिनल आनंदाने हसत म्हणाली,
मी एका परफ्यूम कंपनीच्या जाहिरातीसाठी माझे काही फोटो पाठवले होते आणि माहिती आहे का, माझी निवड झाली आहे. अंश, आता मी त्या कंपनीसाठी शूटिंग करणार आहे. हे सांगताना मिनलच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. अंशला या क्षणी काहीही बोलून तिचा मूड खराब करायचा नव्हता. तोही तिच्या आनंदात सहभागी होत हसत म्हणाला, वा, खूप छान. मला वाटतं ही बातमी तू तुझ्या मैत्रिणीसोबतही शेअर करायला हवी. आणि त्याच नंतर मिनल उत्साहाने म्हणाली, अरे हो, मी तुला कशी विसरेन. तिच्यामुळे तर हे शक्य झाले. माझे फोटो पाठवणारी तृप्तीच होती. तिलाच नाही तर मीही आनंदाची बातमी आता घरच्यांनाही सांगणार आहे. असं म्हणत ती धावतच खोलीबाहेर निघून गेली. ती गेल्यानंतर अंश स्वतःशीच हलकंसं हसत म्हणाला, किती निरागस आहे ही, अगदी शाळकरी मुलीसारखी. काही वेळाने मिनल पुन्हा खोलीत आली तर अंश गाढ झोपला होता. ती त्याच्या शेजारी येऊन पडली. बराच वेळ झाला तरी तिला झोप येत नव्हती. ती अंशकडे पाहत स्वतःशीच पुटपुटली, मला स्वतःची सवय लावलीस आणि आता स्वतः मात्र इतक्या निवांत झोपलास. ती हळूच त्याचा हात बाजूला करत त्याच्या छातीवर आणि खांद्यावर डोकं ठेवून झोपली. तिचा स्पर्श जाणवताच अंश झोपेतच तिला आपल्या मिठीत ओढून घेतो. त्याच्या उबदार मिठीत मिनललाही काही क्षणात शांत झोप लागते. दुसरीकडे हॉस्पिटल जवळच तान्याचा एक फ्लॅट होता. आपत्कालीन ड्युटी किंवा नाईट शिफ्ट असली की ती तिथेच विश्रांतीसाठी येत असे. तान्या फ्लॅटमध्ये शिरताच शेजारच्या बाल्कनीत उभा असलेला एक तरुण तिच्याकडे पाहत हसत होता. जणू त्याला आधीपासूनच माहिती होतं की आज तान्या इथे येणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यकिरण डोळ्यांवर पडताच तान्याला जाग आली. ती हसतच अंग ताणवू लागली आणि उभी राहिली. पण समोरच्या बाल्कनीत फक्त शॉर्ट्स घालून पुशअप्स करणाऱ्या त्या तरुणाकडे तिची नजर जाताच तिचं हसू क्षणातच विरलं. ती आज जाण्यासाठी वळणार इतक्या समोरून एक आकर्षक आवाज आला, माझा पाठलाग करत आहात का? तान्याने डोळेपारी करत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, एक्सक्यूज मी. उलट चोर कोतवालाला ओरडतोय. मला दुसरं काही काम नाही का तुमचा पाठलाग करायला? उलट तुम्हीच माझा पाठलाग करत आहात, मिस्टर रुद्रांश शेखावत. तान्याचं उत्तर ऐकून रुद्रांश बाल्कनीच्या रेलिंगला टेकत हसत म्हणाला, अच्छा, म्हणजे डॉक्टर तान्या माझ्यापासून पळत आहेत का? आणि त्यानंतर तान्या चिडून म्हणाली, तुमच्या कामाशी काम ठेवा मिस्टर शेखावत. मी ना तुमचा पाठलाग करते ना तुमच्यापासून पळते. आपण फक्त दोनदाच भेटलो आहोत. माझ्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही, त्यामुळे माझ्यापासून दूर राहिलेलंच बरं. असं बोलून ती आत निघून गेली. ती गेल्यानंतर रुद्रांश हाताची घडी घालत स्वतःशीच म्हणाला, डॉक्टर तान्या, तुम्हालाही अजून माझ्याबद्दल काहीच माहिती नाही, पण आता इथपर्यंत आलोच आहे तर ओळख नक्कीच होईल. असं म्हणत तो केसांवरून हात फिरवत हसत आत गेला. इकडे सकाळीच अंशला तरुणचा फोन आला. तरुण म्हणाला, हॅलो सर, मिस्टर सिन्हा तुम्हाला भेटू इच्छित आहेत. त्यांचं म्हणणं आहे की असा अचानक कॉन्ट्रॅक्ट संपवता येणार नाही. शूटिंगही जवळपास सुरू झालं आहे. अंश शांतपणे म्हणाला, ठीक आहे, माझ्या जाण्याची तयारी करा. मी थोड्याच वेळात निघतो. तोपर्यंत त्यांना थांबायला सांगा. फोन ठेवून तो मागे वळला तर मिनल आधीपासूनच त्याच्या समोर उभी होती. मिनलने विचारलं, तुम्ही कुठे जात आहात का? अंशने मान हलवत उत्तर दिलं, हो, मी 2 दिवसांसाठी बाहेर जात आहे. लवकरच परत येईन. तू स्वतःची काळजी घे. मिनलनेही शांतपणे मान हलवली. काही वेळातच अंश घरातून निघून गेला आणि मिनल कॉलेजला गेली. तिचा पूर्ण दिवस कॉलेजमध्ये आणि सकाळ तृप्तीच्या रूममध्ये गेला. रात्री ती स्वतःच्या खोलीत झोपायला आली. आज पहिल्यांदाच ती त्या खोलीत एकटी होती. संपूर्ण खोलीत तिला एक वेगळाच सुनसानपणा जाणवत होता.
तिने अंशला फोन केला, पण त्याचा मोबाईल बंद येत होता. तिने घड्याळाकडे पाहिलं. रात्र खूप झाली होती, पण आज जणू झोपेने मिनलच्या डोळ्यांशी कायमचा अबोला धरला होता. हळूहळू का होईना, पण आता तिला तिच्या आयुष्यात अंशचं महत्त्व समजू लागलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मिनल आज नेहमीपेक्षा लवकर उठली होती. खरं तर अंशशिवाय तिला संपूर्ण रात्र व्यवस्थित झोपच लागली नव्हती. ती तयार होऊन नाश्ता करण्यासाठी खाली आली. हॉलमध्ये सुरू असलेल्या टीव्हीवर अंशबद्दलची ब्रेकिंग न्यूज झळकत होती. पुन्हा एकदा प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. प्रसिद्ध उद्योगपती अंश आर्यन यांना त्यांच्या कंपनीची माजी सुपर मॉडेल काव्या रस्तोगीसोबत बाली येथे पाहण्यात आले आहे. याआधीही काव्या रस्तोगी आणि अंश आर्यन एकमेकांना डेट करत होते. सूत्रांच्या माहितीनुसार यावेळी दोघेही त्यांच्या नात्याबाबत खूप गंभीर आहेत. आता हे नातं लग्नापर्यंत कधी पोहोचतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. अंश नेहमीच माध्यमांपासून दूर राहणं पसंत करतात, त्यामुळे त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दलची ही बातमी सुरू असतानाच अचानक हॉलमध्ये कोणीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला. सर्वांनी लिफ्टच्या दिशेने पाहिलं. मिनल लिफ्टच्या दरवाजाजवळ बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडली होती. अंशला दुसऱ्या मुलीसोबत पाहणं मिनलसाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हतं. तिने कधीही अंशच्या भूतकाळाबद्दल किंवा त्याच्या वागण्याबद्दल प्रश्न विचारले नव्हते. तो जसा तिच्या आयुष्यात आला, तिने त्याला तसाच स्वीकारलं होतं. आज पहिल्यांदाच तिला अंशच्या भूतकाळाबद्दल काही कळलं होतं. त्यामुळे तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. दुसरीकडे ही बातमी अंशपर्यंत पोहोचताच त्याने सर्वप्रथम तरुणला ही न्यूज सर्व चॅनल्सवरून हटवण्यास सांगितलं. पण तरुण काही करण्याआधीच ही बातमी अनेक न्यूज चॅनल्सवर झळकली होती. अंशला या क्षणी काव्यावर प्रचंड राग आला होता. घडलं असं होतं की तरुणला मिस्टर सिन्हांकडून कळलं होतं की त्यांच्या कंपनीचं एक जाहिरातीचं शूट सुरू असून त्याची मॉडेल काव्या रस्तोगी आहे. तरुण काव्याला चांगलाच ओळखत असल्याने त्याने अंशची परवानगी न घेता शूट रद्द करण्यास सांगितलं. पण शूट जवळजवळ सुरू झालं असल्यामुळे मिस्टर सिन्हामध्ये शूट थांबायला तयार नव्हते. त्यानंतर तरुणने ही गोष्ट अंशला सांगितली आणि अंश स्वतः बालीला जाऊन मिस्टर सिन्हांशी बोलण्याचा निर्णय घेतला. शूट थांबवल्यामुळे काव्या संतापली. अंशच्या आदेशानुसार तिला त्या जाहिरातीतून काढून टाकण्यात आलं. तिच्या जागी अंशने दुसऱ्या एका मुलीचा फोटो मिस्टर सिन्हांना दाखवला आणि त्यांनी काव्याच्या जागी त्या मुलीला घेण्यास होकार दिला. यामुळे काव्या पूर्णपणे संतापली. रागाच्या भरात तिने अंशला एका बनावट वादात अडकवण्यासाठी शूटिंग दरम्यान फक्त साध्या संभाषणात काढलेलं काही फोटो एडिट करून त्यात खोट्या गोष्टी जोडून माध्यमांना पाठवले. अंश दातओठ खात तरुणला म्हणाला, कुठल्याही परिस्थितीत आज संध्याकाळपर्यंत काव्य माझ्यासमोर हवी. दरम्यान हॉस्पिटलमध्ये तान्या रुग्णांची तपासणी करून तिच्या केबिनमध्ये परत येत होती. तेवढ्यात एक नर्स धावत आली. डॉक्टर तान्याने तिच्याकडे पाहिलं. नर्स घाईघाईने म्हणाली, एक रुग्ण आहे. आम्ही कितीही प्रयत्न केला तरी तो उपचार करून घ्यायला तयार नाही. तो म्हणतो की फक्त तुम्हीच त्याच्यावर उपचार करणार. त्याच्या डोक्यातून खूप रक्त येत आहे. कृपया लवकर या. हे ऐकताच तान्याला वाटलं, हा नक्कीच कोणीतरी विचित्र माणूस असणार. ती नर्सच्या मागोमाग एका खाजगी रूममध्ये गेली. संपूर्ण खोलीत औषधं, इंजेक्शन आणि फ्लड एवढंच सामान विखुरलेलं होतं. हे पाहून तान्या रागाने म्हणाली, हे सगळं काय चाललंय? हे हॉस्पिटल आहे, तुमचं घर नाही. मनमानी करणाऱ्याची ही जागा नाही. तान्याचा आवाज ऐकताच सर्वजण बाजूला झाले. तिची नजर समोर बसलेल्या मुलाकडे गेली. तो तिला पाहूनच हलकसं हसला. त्याला पाहताच तान्या थक्क झाली.
कारण तो दुसरा कोणी नसून रुद्रांश होता. रुद्रांश हसत तिच्याकडे पाहत होता. तान्या मात्र त्रासिक चेहऱ्याने त्याच्या जवळ गेली आणि कापसाने त्याच्या डोक्यातून येणारं रक्त साफ करत म्हणाली, हे सगळं काय आहे? सगळ्यांना का त्रास देतोयस? रुद्रांश मात्र तिच्याकडे प्रेमानेच पाहत राहिला. तो हसत म्हणाला, मला भीती वाटत होती की तान्या त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, असं? आणि मी काय वेगळं करते? इथे बाकीचे जे करत होते तेच तर करते. रुद्रांश हसत म्हणाला, नाही, तुमच्या हातात जादू आहे. बघा ना, मला आता दुखणं सुद्धा जाणवत नाही. तान्या त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, ही दुखापत झाली कशी? रुद्रांश अडखळत म्हणाला, मी म्हणजे हो, जिन्यावरून घसरलो आणि डोकं रेलिंगला लागलं. तान्याने एका नर्सकडे पाहून सांगितलं, यांना इंजेक्शन द्या, मला निघायचं आहे. इतकं बोलून ती तिथून निघून गेली. त्याच्याकडे पाहत रुद्रांश स्वतःशीच हसत म्हणाला, ही जखम तर फक्त एक निमित्त आहे. खरं तर मला तुमचं मन जिंकायचं आहे. नर्सने त्याला इंजेक्शन दिलं. रुद्रांशने विचारलं, तुमच्या मॅडम कुठे जात होत्या? नर्स म्हणाली, मॅडम प्रत्येक आठवड्याच्या शेवटी एका गावात जाऊन गरीब मुलांची मोफत तपासणी करतात. हे ऐकून रुद्रांशला तान्याबद्दल आणखी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. दिवसेंदिवस ती त्याला अधिकच आवडू लागली. दुसरीकडे मिनलला शुद्ध आली. तिच्या आजूबाजूला घरातील सर्वजण होते. ती स्वतःला सावरत म्हणाली, सॉरी. लिफ्टमधून बाहेर पडताच अचानक तोंड गरगरलं. तिचं बोलणं ऐकून सगळ्यांना वाटलं की तिने टीव्हीवरील बातमी पाहिलीच नसावी. त्यामुळे सर्वजण थोडे निर्धास्त झाले. मिनलच्या हट्टामुळे ती तृप्ती आणि विवानसोबत कॉलेजला गेली. आज ती नेहमीपेक्षा खूप शांत होती. विवान म्हणाला, मिशी म्हणजेच मिनल, आज तुला कॉलेजला यायला नको होतं. मिनल म्हणाली, मी ठीक आहे विवान. शिवाय अंशशिवाय खोलीत एकटी राहणं मला खूप विचित्र वाटतं. म्हणून विचार केला आज हॉस्टेलमध्येच थांबावं. तृप्ती वातावरण हलकं करत म्हणाली, विवान, मिनल ज्या प्रकारे अंशला मिस करते, मला तर वाटते आपण लवकरच आत्या आणि काका होणार. तिचं बोलणं ऐकून विवान हसत म्हणाला, मिनल आणि भाऊंचं बाळ? अशक्य. आयुष्यभर तिने फक्त भावासोबत एकाच खोलीत राहिलं तरी खूप आहे. हे ऐकताच मिनलच्या डोळ्यात पाणी आलं. तिने स्वतःला सावरत म्हटलं, ते इतकेही वाईट नाहीत विवान. ते आपल्या विचारांपेक्षा खूप वेगळे आहेत. विवान म्हणाला, ठीक आहे, ते सोड. सांग ना, तुमचं लग्नानंतरचं आयुष्य कसं चाललंय? म्हणजे अंश तुझ्यावर प्रेम करतो का? तृप्तीने विवानच्या डोक्यावर हलकासा टप्पल मारत म्हटलं, अर्थातच, नाही तर त्यांनी मिनलशी लग्न केलं असतं का? विवान हसत म्हणाला, बरं मिनल, निदान एवढं तरी सांग, भावाने तुला प्रपोज कसं केलं? मला हे कळू दे ना. मिस्टर अंश आर्यन किती रोमॅन्टिक आहेत. मिनल शांतपणे म्हणाली, विवान, मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणाशी बोलायला आवडत नाही. तुला माहिती आहे ना. माझं सोड, तू सांग, तुझं आणि वाणीचं काय सुरू आहे? वाणीचं नाव ऐकताच विवाने लगेच ब्रेक लावला. अरे, कॉलेज आलं, माझ्या क्लासची वेळ झाली, नंतर भेटू, असं म्हणत तो तिथून निघून गेला. मिनल तृप्तीकडे वळून म्हणाली, मला रिहर्सलसाठी जायचं आहे, तू नंतर भेटते. इतकं बोलून मिनल तिथून निघून जाते. मिनलला जाताना पाहून तृप्ती म्हणाली, तू काही सांगितलं नाहीस तरी मला माहिती आहे, तू आज सकाळची न्यूज पाहिली आहेस. 2 दिवस उलटून गेले होते, पण अंशचा अजूनही काहीच पत्ता नव्हता. असं नव्हतं की अंशला मिनलबद्दल काहीच माहिती नव्हती. उलट त्याच्याबद्दल मिनलची प्रत्येक लहान मोठी माहिती होती. तरुण अंशला म्हणाला,
सर मला वाटतंय तुम्ही आता घरी जावं. तरुणचं बोलणं ऐकून अंश म्हणाला, मला घरी जायचं नाही आहे. तरुण, आज पहिल्यांदाच मला माझ्या भूतकाळाची भीती वाटते. काव्याने सांगितलेलं प्रत्येक वाक्य सतत माझ्या डोक्यात फिरत आहे. ऐकलंय, तुझी फुलपाखरू खूप सुंदर आहे. जपून ठेव, नाहीतर दुसरंच कोणी तिला उडवून घेईल. मी मीनलपासून दूर आहे कारण मला नको आहे की ती कोणत्याही दबावाखाली माझ्यासोबत राहावी. निघून गेल्यानंतर ती पुन्हा हॉस्टेलमध्ये राहायला गेली. तिला माझ्यासोबत अगदी माझ्या खोलीतही राहणं आवडलं नाही. तेवढ्यात अंशच्या रूमचा दरवाजा उघडला आणि तृप्ती आत येत म्हणाली, तुमचा हा समाज पूर्णपणे चुकीचा आहे भाऊ. तृप्तीला तिथे पाहून अंश आणि तरुण दोघेही आश्चर्यचकित झाले. तृप्ती रागाने अंश समोर येत म्हणाली, घरात नेहमी तुमचंच चालतं, पण त्याचं आम्हाला कधीच वाईट वाटलं नाही, कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही आमच्याच भल्याचा विचार करता. तुम्ही जबरदस्तीने मीनलशी लग्न केलं तेव्हाही मी काही बोलले नाही, कारण मी तुमच्यापासून घाबरत नव्हते. तर मला माहिती होतं की मीनलला तुमच्यापेक्षा चांगलं जीवनसाथी कधीच मिळणार नाही. अंशने विचारलं, तृप्ती तू इथे कशी आलीस? तृप्ती म्हणाली, माझ्या मित्रमैत्रिणीसोबत क्लबमध्ये आले होते. बाहेर तुमची गाडी दिसली, मग तरुण दिसला म्हणून त्याच्या मागे मागे इथे आले. ती पुढे म्हणाली, आत्ताच तुमची बायको पूर्ण नशेत हॉस्टेलला परत गेली. मी तिला घरी चल म्हणाले तर माहिती आहे ती काय म्हणाली? घर? कोणत्या घरी जाऊ? अंशिवाय त्या घरात मला झोपसुद्धा येत नाही. ती हॉस्टेलमध्ये आनंदाने राहत नाहीये, ती घरी तुमची आठवण काढते म्हणून तिथे राहते. मला माहिती आहे तिने तुमची आणि काव्याची न्यूज पाहिली आहे, पण विश्वास ठेवा भाऊ, तिने एकदाही तुमच्याबद्दल किंवा काव्याबद्दल कोणालाही काही विचारलं नाही. ती कधी स्वतःच्या मनातलं आधी बोलणार नाही. ती थोडी हट्टी आहे. तिला आधी तुमच्या तोंडून तुमच्या मनातलं ऐकायचं आहे. तृप्ती अंशसमोर गुडघ्यावर बसली. त्याचे हात हातात घेत म्हणाली, मीनलने आयुष्यात खूप वाईट दिवस पाहिले आहेत भाऊ. आता फक्त तुम्हीच तिला जगातला सगळा आनंद देऊ शकता. कृपया तिला स्वतःपासून दूर ठेवून तिला आणखी दुःख देऊ नका. तुमची भीती आणि भूतकाळ तुमच्या वर्तमानावर राज्य करू देऊ नका. मीनलला तुमची गरज आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. ती तुमच्या प्रेमाची पूर्णपणे पात्र आहे. इतकं बोलून तृप्ती उठली. बाहेर जाताना ती पुन्हा म्हणाली, ती तुमची वाट पाहते. आज नाही तर उद्या तुम्हाला घरी यावंच लागेल भाऊ. परवा करवा चौथ आहे. हे बोलून तृप्ती तिथून निघून गेली. अंश तरुणकडे पाहत म्हणाला, तरुण, शोध काढ की काव्याला मीनलबद्दल माहिती कुणाकडून आणि कशी मिळाली. इतकं बोलून तो बाहेर पडू लागला. तरुणही त्याच्या मागे गेला. अंश थांबला आणि तरुणकडे पाहत म्हणाला, तुला नाही वाटत आता तुझ्या लग्नाचं वय झाले? लग्न नको केलंस तरी एखादी गर्लफ्रेंड तरी बनव. कामासोबत स्वतःच्या आयुष्याकडेही थोडं लक्ष दे. वरून गोंधळलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहू लागला. अंश हसत म्हणाला, मी माझ्या बायकोला भेटायला चाललोय, सोबत येशील का? तेव्हा तरुणला सगळा प्रकार समजला. तो हसत म्हणाला, नाही सर, मी तर क्लबमध्ये जाण्याचा विचार करतोय. कदाचित आजच कोणीतरी भेटेल. दोघेही हसले. त्यानंतर तरुण क्लबकडे निघाला आणि अंश मीनलच्या हॉस्टेलमध्ये गेल्यावर गार्डनकडून अंशला समजलं की मीनल विवानसोबत तृप्तीच्या घरी गेली आहे. विवान तिला घरी घेऊन गेला आहे हे समजायला त्याला वेळ लागला नाही. तो ताबडतोब घरी निघाला. घरी पोहोचताच तो धावत आपल्या खोलीत गेला. खोलीत शिरताच त्याची नजर बेडवर शांत झोपलेल्या मीनलवर स्थिरावली. कित्येक दिवसांनी तो तिला पाहत होता. त्याने कपडे बदलले आणि तिच्याजवळ जाऊन तिला मिठीत घेत म्हणाला, आय एम सॉरी, खूप सॉरी. माझ्या छोट्याशा भीतीमुळे तुझ्याशी खूप चुकीचं वागले.
अंशचा स्पर्श जाणवताच मिनल अर्ध्या झोपेत आणि नशेत म्हणाली, वाटलं होतं नशा केल्यावर तुमची आठवण येणार नाही, पण नशेनंतर तर तुम्ही मला अजून जवळ दिसत आहात. अंश तिच्या डोक्यावर हलकं चुंबन घेत म्हणाला, नशा का केलीस? त्याचा आवाज ऐकताच मिनलची झोप एका क्षणात उडाली. ती स्वतःला सावरत म्हणाली, तुम्ही तुम्ही खरंच इथे आहात? अंश पुन्हा विचारतो. मी विचारलं ना, नशा का केलीस? मिनलच्या डोळ्यात अश्रू आले. तुमची खूप आठवण येत होती. तुम्ही मला सोडून त्या मुलीसोबत निघून जाणार नाही ना? हे ऐकताच अंशला समजलं की तिने त्याची आणि काव्याची न्यूज पाहिली आहे. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, माझ्यावर विश्वास आहे ना? मिनलने होकारार्थी मान हलवली. अंश हसत म्हणाला, मग विश्वास ठेव, त्या मुलीचं माझ्या आयुष्यात कवडी इतकं सुद्धा महत्त्व नाही. पुन्हा झोप मिनलच्या डोळ्यांवर येऊ लागली. ती डोळे मिटत म्हणाली, आई बाबांसारखंच तुम्ही सुद्धा मला सोडून जाणार नाही ना? हे ऐकून अंशच्या मनाला खूप वेदना झाल्या. त्याने तिला घट्ट मिठीत घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवत उत्तर दिलं, कधीच नाही, अजिबात नाही. दुसरीकडे क्लबमध्ये तरुण थोडं ड्रिंक करून आपल्या रूमकडे परतत होता. तेवढ्या त्याची नजर कॉरिडॉरमध्ये भिंतीचा आधार घेत चालणाऱ्या तृप्तीकडे गेली. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.